पण पहिला जो प्रश्न आहे, तो आहे नाना वस्त्रे, नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे. विवेक विचारे राजकारणे अंतर शृंगारीजे. दशक 18 समास 6 ओवी 1. याच्यामध्ये शिवाजी महाराज अफझल खानाचा वध करून समर्थांच्या भेटीला जेव्हा आले, त्यावेळेचा हा थोडासा उल्लेख आहे. अफझल खानाने खूप मोठी तयारी केली. कसंही करून शिवाजी महाराजांना पकडायचं आहे. त्याच्यामुळे एक मोठा देखावा तयार केला, की नाही, आम्ही तुम्हाला भेटायला येतो आहोत आणि तुमच्या बाजूने आम्ही सगळे करणार आहोत. पण तो महाराजांविषयीचं मनातलं कपट काही तो लपवू शकला नाही. खूप मोठा शामियाना हे ते सगळं जे उभं केलं, ते सगळं शिवाजी महाराजांना लगेच लक्षात आलं. त्या अर्थानेच ही ओवी आहे, की देहाचा अभिमान हा अंतःकरण अभिमानापेक्षा श्रेष्ठ नाही. शृंगार हा वस्त्र आणि आभूषणांनी वा वृथा अभिमानाने करावयाचा नसून, या पवित्र देहाला विवेक, विचार, समाजकारण, राजकारण इत्यादी साधनांनी समृद्ध असं करायचं आहे. आपल्याला ते कळलं पाहिजे. विवेक म्हणजे काय? तर सार म्हणजे काय चांगलं घ्यायचं आहे, काय वाईट घ्यायचं आहे. समाजात वावरताना फक्त कपडे लत्त्यांवरून समजा जर आपण ओळखल्या जात असू, तर ज्यावेळेला विवेकाचा विचार येतो, ज्यावेळेला खरं काय, खोटं काय हे निवाडा करण्याचा विचार येतो, त्यावेळेला मग आपण काहीच करू शकत नाही. मग हे जे विवेक आणि विचार जो आहे, हा मग आपण कधी करणार? त्या दृष्टीने ही ओवी महत्वाची वाटते. लोकसंग्रह करायचा आहे. 4 लोकांना एकत्र आणायचं आहे. मग आमच्याजवळ जर विवेक म्हणजे चांगला विचार जर नसेल, तर आम्ही लोकसंग्रह करू कसे? ते होत नाही आमच्याकडून. आजूबाजूला आपण जे पाहतो, की कसं वातावरण झालेलं आहे, ते जर निपटवायचं आहे, तर त्याला चांगल्या विचारांनी पण निपटवता येतं आणि वाईट विचारांनी निपटवता येतं. पण हे जे प्रगटीकरण आहे, हे सगळं आपल्याला समजायला पाहिजे. आपल्याला नित्यानित्य विवेक करताच आला पाहिजे. अंतरशृंगारी जे म्हणजे माझ्या मनाला मी तसं तयार करता आलं पाहिजे मला. तसं तयार केल्यानंतर मी तो विचार करू शकेन, चित्तशुद्धी करू शकेल आणि त्यानंतर मग मला जो देह मिळालेला आहे, त्या देहाचा उपयोग नाना कला शिकून समाजामध्ये वावरताना लोकसंग्रहासाठी तो उपयोगात आणीन आणि आत्मज्ञान करूनही ते इतरांना मला वाटता यायला पाहिजे, असं मी बहुजन हिताय स्वतःला तयार करील. तेव्हा हा विवेक विचार अंतरशृंगारी हे जे आहे, हे सत्य होईल. शरीर वस्त्राधिकांनी शृंगार करायचा हे काही वेळापुरतं आहे. उद्या ती शक्यता राहील, न राहील ही गोष्ट वेगळी. पण जर मनाची किंवा चित्ताची शुद्धी झाली, तर ती नेहमी करता राहील. तो चातुर्यपणा आपल्यात यायला पाहिजे. ते कसं करायचं ते शिकायचं आहे. त्याच्यासाठी ही रचना आहे. आपण जर बघितलं तर ही जी प्रथम स्वाध्याय आहे, हा मोठा सुंदर आहे. त्याची रचना फार छान केलेली आहे. बाह्य अलंकारापासून सुरुवात होते आणि सगळ्यात शेवटी जे आहे, ध्यानी मनी स्वप्नी एकच ध्यास लागला होता, आनंद वनभुवनाचा. म्हणजे आंतरिक आनंदापर्यंतचा हा प्रवास. असं हे पूर्ण रचना 1, 2, 3, 4 असे 10 पर्यंत जे प्रश्न आहे, हे सगळी रचना इतकी सुंदर केलेली आहे. हा सगळा विचार आपल्याला इथे करायचा आहे. पेपर लिहिताना याचा विचार करूनच आपल्याला सगळं लिहायचं आहे. मिळालेला हा देह बाह्य गुणांसाठी नाही, तर अंतरंगातील सामर्थ्य सशक्तपणे चेतवणारा हवा, परिपूर्ण व्हावा, हे समर्थना यातून अपेक्षित आहे. आणि चांगले गुण समजा आपल्या अंतरंगात राहिले, तर आपण लोकसंग्रह चांगला करू शकू. समाजात आपली चांगली उंची राहते, आपली पत राहते. त्या अर्थाने समाजात काही वाईट घटना घडल्या, तर त्याला निभावताना आपण सशक्तपणे समोर उभं राहू शकतो. 4 गोष्टी समाजात सांगू शकतो. म्हणून हा विचार करायचा आहे. आदर्श आचरणातून जगाला, स्वतःला, समाजाला नैतिक बळ कसं मिळेल, याकडे आपलं लक्ष असायला हवं. हे समर्थांना इथे सांगायचं आहे. केवळ आचार, विचार, देह यात विवेक ओतला तर काय बदल घडून येतो, असं जर कोणी म्हणेल, तर ते चातुर्य कळायलाही माणसाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तो अभ्यास यातून होणार आहे आपला.
त्याच्यासाठी आपण कसं तयार होतो ते आम्हाला बघायचं आहे. कर्मामध्ये जिथे-जिथे आपल्याला अडचण येते, त्या-त्यावेळी भगवंताचं स्मरण करावं आणि निश्चिंत व्हावं. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या द्वारात आपण उभा आहे. दार म्हणजे काय? नामस्मरण. आणि नामस्मरण करता-करता त्याच्याजवळ सहज जाऊन पोहोचणार आहोत. तो आणि मी एकच होणार आहोत. आणि यासाठी माझे चित्त किती शुद्ध राहील, ते बघण्याचा जो अभ्यास आहे, त्या अभ्यासाकरता ही ओवी आहे. त्या अभ्यासातून मला 4 लोकांना काहीतरी सांगता आलं पाहिजे. माझं कुटुंब, माझा समाज, माझं राष्ट्र, माझा देश कसा समृद्ध होईल, याकरता हा विचार करायला पाहिजे. असा हा साधा सोपा सरळ अर्थ या प्रश्न 1 याच्यामधून मला आपल्याला सांगावासा वाटतो. कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी तसे विचारावे. दुसरा आहे प्रश्न, धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. लक्षात घ्या, 2 उदाहरणं इथे देता येतील. पहिलं उदाहरणात आहे, ते तर चांगदेवाचं आहे. ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना भिंत चालवून एकदम समोरासमोर असं काही उदाहरण पेश केलं, की 1400 वर्ष वयाचा माणूस क्षणात गर्भगळीत होऊन गेला. आणखी एक उदाहरण आहे. उद्धव स्वामी माहुली या गावी होते. सकाळी उठल्यानंतर पूजा अर्चा हे केल्यानंतर तिथल्या त्या काळामध्ये मुसलमानी अत्याचार कसा होता त्याचं हे उदाहरण आहे. तर यांनी पूजा अर्चा सुरू केल्यानंतर तिथल्या ठाणेदाराला वर्दी गेली आणि ठाणेदारांनी उद्धव स्वामी आणि 4-5 जे कोणी होते साधक त्या सगळ्यांना मारपीट करून कोंडून ठेवलं. त्यातला एक निसटला आणि तो धावत-धावत चाफळला गेला. दुसऱ्या दिवशी पोहोचला. चाफळला ही बातमी त्यांनी समर्थांना सांगितली. समर्थ ताडकन उठले आणि माहुलीला जायला निघाले. माहुलीला पोहोचल्यानंतर त्यांनी त्या ठाणेदाराची गच्ची पकडून त्यांना असं बेदम मारलं आणि सांगितलं की बुवा सोडा यांना. तो रौद्र रूप समर्थांचं इतकं प्रचंड होतं की ठाणेदार गर्भगळीत झाला आणि त्याला कळून चुकलं की नाही, आपण ज्यांना पकडून ठेवलेलं आहे त्यांना सोडायला पाहिजे. राजकारण निरूपण, शिकवण निरूपण हे जे 2 समास आहेत, यामध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळेल. पारतंत्र्यांमध्ये मनुष्याची गळचिपी केल्या गेली. जे अध्यात्माला धरून होते त्याला डावलून नवीनच काहीतरी समोर आणलं गेलं. आणि शेकडो वर्षापासून हे सगळं चालू राहिलं. या सगळ्यामध्ये माणूस पिचला. त्याला काही करता येईना. मग शत्रूशी 2 हात करायचे कसे? पहिल्या प्रश्नातच आपण पाहिलं की चित्तशुद्धी. लगेच दुसरा प्रश्न आला. चित्तशुद्धी झाल्यानंतर साहस, धैर्य. मला त्या धैर्याने कसं उभं राहता येईल? तो जो काही अन्याय माझ्यावर होतो आहे, त्याला मला कसं हे करता येईल? तो सावधपणा मला कसा जमवता येईल? दासबोधात समर्थांनी अनेक ठिकाणी सावधपणे, चातुर्यपणे, धूर्तपणे कसे वागावे याचं मार्गदर्शन केलं आहे. कोणत्याही दुष्ट दुर्जनांच्या भयाने विस्कळीत होऊ नये. समर्थ संप्रदायातील महंतांना लोकसंग्रह करताना बऱ्याच प्रकारचे लोक भेटत होते. काही चांगले, काही वाईट, काही मुद्दाम काहीतरी त्रास द्यायचा म्हणून आलेले असे पण होते. पण ते समोरच्याला आपल्याला ओळखताच यायला पाहिजे. तो विचार आपल्याला कळायला पाहिजे, की हा नेमका काय करतोय. ती स्फूर्ती मनाला यायला पाहिजे. ती कुठून येणार? म्हणून चित्तशुद्धी, विवेक विचार हा सगळं आवश्यक आहे. शेरात सव्वा शेर भेटलाच पाहिजे. दांडग्यासमोर दांडगा उभा केलाच पाहिजे. समर्थ काय म्हणतात? लोक पारखून सांडावे, राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे. असं नाही की बा वाद झाला म्हणून 2 टोकं झाली. त्यालाही ते समजल्यानंतर त्यालाही जुळवून घ्यावं. त्या ठाणेदाराला सुद्धा त्यांनी सगळं शिकवून त्यांच्याकडून ते सगळं करवून घेतलं आणि या मार्गाला लावलं. जगात जी अपप्रवृत्ती बळावत आहे, ती आपण चातुर्यानेच ओळखली पाहिजे. फार वेगवेगळ्या मार्गांनी लोक आपल्यावर अत्याचार आणि अनाचार करायला, दुराचार करायला तयार झालेले आहे. आणि येणारं जे संकट आहे, ते असं सांगून येत नसतं. तेव्हा माणसाने सावध राहायलाच पाहिजे.
तो सावध विचार जसा आपल्या मनात आहे तसा समाजातही रुजला पाहिजे. कर्त्याला ते समाजभान व्हायलाच पाहिजे. करवणारा नेमका कोण आहे हे दृष्टीस नाही पडलं नाही तरी चालेल. पण तसे सशक्त, बलवान हे तयार व्हायलाच पाहिजे. समर्थांनी इतके मंदिरं बांधले, मठ बांधले, बलोपासनासाठी नव्या पिढीला तयार केलं, ते याच कामासाठी. भारतीय माणूस सरळमार्गी, हळवा, भोळा अशा प्रकारचा आहे. त्याला चेतवलं पाहिजे. त्याला चांगल्या गोष्टी सांगून उभं केलं पाहिजे. ते उभं करण्याचं काम, ती प्रेरणा देण्याचं काम समर्थांनी या ओवीद्वारे आपल्या समोर केलेलं आहे, असं मला वाटतं. प्रश्न तिसरा, "एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्ट होऊनिया सेकी प्रारब्धावरी घालती." समाजात आपल्याला सगळीकडे दिसतं की बुवा काही जण खूप सुखी आहेत, काही खूप दुःखी आहेत. काय कारण असावं? जगात प्रापंचिक माणसाला सदैव आपली स्थिती उत्तम असावी असं वाटतं. तो त्या दिशेनेच, बाह्य दिशेनेच विचार करत राहतो. समर्थ म्हणतात, "आपले स्वहित न कळे जना, तेणे भोगिती यातना." ज्याला स्वहित म्हणजे नेमकं काय हे कळलं नाही, त्यांना यातना या होणारच. आणि ज्यांना कळलं आहे ते सुखी आहेत. स्वहित म्हणजे काय? तो काय किती काळ टिकणारा आहे? तो जास्त काळ टिकणारा नाही. मला माझं सामर्थ्य वाढवायचं असेल, तर मला आत जो परब्रह्म आहे, तिकडे आत वळलंच पाहिजे. ते प्राप्त करण्यासाठी मला प्रयत्न केलेच पाहिजे. अचूक यत्न कर्वेना म्हणून केले ते सजेना. तुम्ही प्रयत्नच करणार नाही, तर हा जो अवगुण आमच्यात शिरलेला आहे, तो आम्हाला कसा समजेल? शरीर शृंगारणं हा अवगुण आहे. त्याला दूर केलं पाहिजे. मला माझं सामर्थ्य वाढवायचं असेल, मला माझी शक्ती वाढवायची असेल, तर प्रथम हे लक्षात घ्यायला पाहिजे, की माझ्या अंतरी जो परमात्मा वसलेला आहे, त्या दिव्य शक्ती इतकी माझ्या जवळ आहे आणि तरीही मी ती सोडून बाहेर बघतोय. हे बरोबर नाही. हनुमंताच्या बलोपासनेनी माणसं कशी तयार केली? त्या शक्तीने समाज कसा सशक्त झाला? त्या शक्तीने राज्य कसं उभं राहिलं? आणि अशा सगळ्या सशक्त राज्यांनी, युक्तीनी मग देश कसा समृद्ध झाला? हे सगळं मागच्या काळामध्ये जो काही इतिहास आहे त्यातून आपल्या समोर येतं. शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना, शक्तीने नेटका प्राणी, वैभवे भोगिते दिसे. कोण पुसे अशक्ताला, रोगिसे बराडी दिसे. कळा नाही, कांती नाही, युक्ती बुद्धी दुरावली. अशक्त समजा जर आपण राहिलो, तर आपल्याला विचारायला कोणी येणार नाही. आपण कोपऱ्यात जाऊ, समाजापासून दूर जाऊ आणि ज्या संकटाचा आपण शिकार होऊ, तसं होऊ नये म्हणून त्या सगळ्यांचा विचार या ओव्यांमधून तेव्हा आपल्यामध्ये जो अनुभव येतो आहे किंवा येणार आहे, तो विवेक, त्याची प्रेरणा देणारे कोण? त्या ओव्या आम्हाला कशा सापडतील? दासबोधात त्या कुठे-कुठे आहेत? किंवा दैनिक जीवनामध्ये आम्हाला काही घेता येत आहे का? काही दृष्टांत आहेत का? त्याच्यातून आम्हाला कुठे काही सापडताय का? या सगळ्या ह्याच्यातून जेव्हा आम्ही समोर जातो, तेव्हा मग समर्थांची उक्ती लक्षात येते, "केल्याने होत आहे रे." ते प्रयत्न आम्हाला करायचे आहेत. प्रेरणा देणारे ग्रंथ, साहित्य, ओव्या, दृष्टांत सगळंच आपल्या समोर आहे. पण ते स्वीकारण्याचा विवेक, सामर्थ्य आमच्यामध्ये पाहिजे. तशी तयारी आमची व्हायला पाहिजे. ती जाणीव तयार व्हायला पाहिजे. तेव्हा मग आम्ही आळसातून बाहेर येऊ आणि प्रयत्न करायला लागू. कोणतंही धार्मिक कृत्य म्हणा, काही करायचं झालं, तर त्याच्या जोडीने आचारामध्ये आपली विचारातील पवित्रता चढत्या क्रमाने कशी राहील, ती फलद्रूप कशी होईल हे आपण बघतो. ती प्रेरणा आपल्याला कुठून होते? तो आनंद जो आहे, त्या आनंदाकडे जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा कुठून होते? तो दीर्घकाळ देणारा जो आनंद आहे, त्याची प्रेरणा आपल्याला कुठून होते? या सगळ्याचा मागोवा आपल्याला याच्यातून घ्यायचा आहे. ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार, वीरपुरुष, विद्वान, ज्ञानी सर्व काळात आपल्या समोर होऊन गेलेले आहेत, होत आहेत, होणार आहेत, सगळं आहे. पण त्यांच्या जीवनातील जी धैर्याची जी पुंजी आहे,
त्याकडे आमचं लक्ष कधी जाईल? ते आम्ही प्रयत्न कधी करू? तनाने, मनाने, धनाने, प्राणपणाने मला ते प्रयत्न केले पाहिजे. त्याकडे आम्ही कधी जाऊ? त्या संदर्भात समर्थ हा विचार आपल्या समोर ठेवत आहे. त्या काळच्या अन्याय करणाऱ्या लोकांसमोर समर्थांनी एक असा आवाज दिला, धीर धरा तकवा, हडबडू नका, गडबडू नका. केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. समाज असा काही तयार झाला. शिवाजी राजांच्या हाती सगळे मावळे तयार झाले. तशी यंत्रणा उभी राहिली आणि पुढे महाराष्ट्र राज्य, स्वधर्म, स्वराज्य आपल्या समोर उभं झालं. हा प्रयत्नांचा भाग आहे. ती प्रेरणा व्हायला पाहिजे. एका माणसाने दुसऱ्याला, दुसऱ्यानी तिसऱ्याला, तिसऱ्यानी चौथ्याला, अशा हे जे काही प्रेरणा देण्याचं काम आहे ते समर्थांनी राष्ट्र उभारणीसाठी आपल्या समोर केलं. बहुमोल मार्गदर्शन केलं. लोकशिक्षण आहे, लोकसंग्रह आहे, स्वराज्य कसं उभं राहील, राष्ट्र कसं उभं राहील, बलोपासना कशी होईल, त्यातून महंत कसे तयार होतील, हा सगळा विचार करायचा. ती प्रेरणा या वनी तो चेतवा वारे याच्यातून आपल्या समोर दिसते. आणखीन एक त्याच्यात सांगावंसं वाटतं, की प्रपंचामध्ये जो काही माणूस आहे, त्याला जर असं वाटत असेल, की मी प्रपंचातच सुखी आहे, मला परमार्थ झेपणार नाही. पण त्यांनी ते करून पाहिलं तर ना, तो प्रयत्न कधी होईल? समर्थबोध ही परीक्षा देण्यासाठी इतके तयार झाले. पण काही जण अजूनही विचार करत आहेत, की मी दासबोध वाचीन, मग मी हे करीन, मग मी ते करीन. ते प्रयत्न करण्यात कुठेतरी कमी पडतायत. या समूहाद्वारे आपण हे जे काय चालवलेलं आहे, ही प्रेरणा तिथपर्यंत पोहोचायला आपण कमी पडतोय असं मला वाटतं. तरीही यावर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. हा चांगला संकेत आहे. बांगलादेशाची सध्या परिस्थिती जी आहे, त्याच्यावर भारताचं जे अवलंबून आहे, तिथेही आम्हाला लक्ष द्यावं लागेल. ती परिस्थिती भारतातही उद्भवू नये म्हणून प्रत्येक माणसाला जागं राहावं लागेल, समृद्ध राहावं लागेल, सावध राहावं लागेल, चैतन्यपूर्ण राहावं लागेल. तो वनी जो आहे, तो प्रत्येकाने क्षणोक्षणी विचार करायला पाहिजे. ती वेळ आता आपल्या समोरही आलेली आहे. असाच हा विचार या ओवीतून आपल्या समोर समर्थांनी त्या काळातही ठेवलेला आहे. तुम्हासी जगोद्धार करणे आहे, तुमची तनु ते आमची तनु पाहे. दोन्ही तपे तुमची राहिली ही काया, धर्म संस्थापना कारणे. समर्थांना श्रीरामचंद्रांनी सावध केलं, त्यावेळची ही परिस्थिती ओवी आहे. सोडून चालणार नाही. प्रयत्न कामी आलाच पाहिजे. समोर या. पुढचा प्रश्न पाहू आपण. आतापर्यंत कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. आपण हे जे उत्तर लिहिणार आहोत याची शब्द मर्यादा काही आहे का? शब्द मर्यादा म्हणजे आपल्याला जे मुद्दे मांडायचे आहेत ते आपण किती मुद्देसूद मांडतो आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. ठीक. 1 पान, 1.5 पान, 2 पान, हा. आपल्याला तो मुद्दा कसा पटवता येतो त्याच्यावर अवलंबून आहे. हा, आपण ठीक आहे. उदाहरणं देतो आहे, तर हा, उदाहरणं दिली तर थोडंसं जास्त होईल. जास्त बरोबर. ते है ना? आपल्या त्याच्यामुळे आपल्या 2 याच्यावरती पानापर्यंत आहे. 2 2 पर्यंत पानापर्यंत आपण करू शकतो. 2-2.5 पान. आणखी काही? हे उत्तर आपले शोधायचे कुठून, म्हणजे काय काय पाहावं लागेल पुस्तकं? आता जे काय आपण 4 प्रश्न घेतले ते सगळे दासबोधामध्ये आहे. बर. या व्यतिरिक्त तुम्हाला काही पाहिजे असेल तर सज्जनगड मासिक आहे किंवा रघुवीर समर्थ म्हणून मासिक जे सज्जनगडावरून येतं. ती 2 मासिकं लावली तर त्या संदर्भातले जे लेख असतात ते येतात. ते आपले संग्रही असावे. आणि ग्रुपवर तशी भरपूर माहिती टाकल्या जाते. ग्रुपवर आपलं लक्ष असेल तर या संदर्भात भरपूर माहिती दिलेली असते. नाही, आता आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला जुनं काय आहे ते माहित नाही ना. आता तुम्ही याच्यानंतर पाठवाल का याच्यावर या बिलकुल प्रश्नां? बिलकुल सतत चालू असतं. बर बर, बिलकुल बिलकुल. ठीक ठीक. सज्जनगड मासिक आणि रघुवीर समर्थ मासिक हे सज्जनगडावरून प्रकाशित होतं. आपण बर. ते लावू शकता. हो हो हो. मासिक आहे ते. त्यात पुन्हा भरपूर लेख येत असतात. ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. बर, ठीक ठीक. एक मिनिट. मंडळाकडून सुद्धा काही 2 पुस्तकं आपण तयार करून घेतली आहेत अगदी बरोबर. त्यात मानस पूजा आहे आणि मुख्य म्हणजे हे जे काव्य आहे, छोटे काव्य, त्याचं सुद्धा एक प्रासंगिक वेगळं काव्य. पुस्तक आहे प्रासंगिक काव्याचं. ते सुद्धा उपलब्ध आहे, ज्याच्यावर आपल्याला बरेच उत्तरं त्यातून मिळू शकतात. असे 2 पुस्तकं उपलब्ध आहेत. म्हणजे ती पुस्तकं आणि दासबोध याच्या अनुषंगाने आपल्याला हे पूर्ण पेपर लिहायचे. निश्चित. हा, ठीक. हा. हा.
पुढचा जो प्रश्न आहे 5वा, शिवरायांच्या गुणवैभवाचे वर्णन समर्थांनी कसे केले आहे? यामध्ये निश्चयाचा महामेरू हे जे काव्य आहे, पत्र लिहिलं आहे समर्थांनी. त्या पत्राच्या या 15 ओव्या आहेत. तर त्यातला अर्थ लक्षात घ्यायला हवा. निश्चयाचा महामेरू, निश्चय ठरलेलं, ध्येय ठरलेलं असं महामेरू, मेरू पर्वत, महा मोठा, लोकांना एक भक्कम आधार राहील असा, राष्ट्राच्या अखंडतेला तडा जाणार नाही अशी निश्चयात्मक स्थिती निर्माण करणारा, सामर्थ्यवंत, नीतिवंत असा राजा, असा श्रीमंत योगी. श्रीमंत म्हणजे काय? धन दौलत नाही, लोकसंग्रहाने समृद्ध, विचाराने समृद्ध असा हा राजा. कर्तृत्व संपन्न संत पुरुषाचे भव्य दिव्य चित्र डोळ्यासमोर उभे राहिले असं हे काव्य आहे. त्यांची भाषा शैली, त्यांची शब्दशक्ती, भावोत्कट रचना, हे सगळं याच्यातून आपल्याला दिसतं. छत्रपतींनी काय करावे या संदर्भात महत्वाचा संदेश यात दडलेला आहे. त्या पारतंत्र्याच्या काळातले वातावरण आणि त्यात लागणारे जे प्रयत्न आहेत, त्या संदर्भाने काय करता येईल त्याच्यासाठी हे पत्र आहे. शहाजी महाराजांना जी अटक झाली होती त्याचं दुःख शिवाजी महाराजांना होत होतं, पण समर्थांनी धीर उदार गंभीर सांगितलं की आम्ही आहोत तुमच्या सोबत. हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका. संतांचं मुख्य जीवित कार्य हेच आहे. जसा परमेश्वरी साक्षात्कार आहे तसं समाजातही जे बदल घडवायचे आहे त्यासाठी यांचे प्रयत्न कामी येतात. केवळ सांगून उपयोग होत नाही, ती क्रिया पण करून दाखवावी लागते. आणि समर्थांचं पूर्ण चरित्र पाहिलं तर आधी केले मग सांगितले असंच हे सगळं आहे. श्री समर्थ शिवाजींच्या काळात होते ही फार जमेची बाजू आहे. स्वराज्य निर्माण होण्यासाठी समर्थांचे प्रयत्न तिथे कामी आले. हे दोन महापुरुष एकाच काळात एकाच ध्येयाने प्रेरित होते. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करी. आपल्याला काय करायचं आहे? आपण हे सगळं सांगितलं की तुम्ही नरपती आहात, हयपती आहात, गजपती आहात, तुमचं घोडदळ, तुमचं हत्तीदळ, तुमचे सैनिक, तुमचे किल्ले, हे सगळं तुमच्याजवळ भरपूर आहे. पण जो पारतंत्र्याचा काळ आहे तेथून बाहेर निघण्यासाठी आणि स्वराज्याची स्थापना होण्यासाठी जे तयार व्हायला पाहिजे, जो स्वधर्म तयार व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी तुमच्यासारखा राजा दुसरा नाही असं कृत्य समोर यायला पाहिजे की समोरच्याला धाक वाटावा. पुन्हा कोणी वळून बघायला नको. या स्वराज्यावर कोणी चढून येऊ नये. पुन्हा आपल्या मनाच्या तयारीत, प्रयत्नात कुठे कसूर कसूर राहू नये. तो विचार कसा विकसित करता येईल? केवळ स्वार्थ नाही तर निष्काम निस्वार्थ भावनेने समाजाकरता कसं तयार होता येईल? आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, आचाराने, विचाराने, धर्माने आम्ही कसं तयार होऊ? आणि जे काही धर्मक्षेत्र, तीर्थक्षेत्रावर अत्याचार होतो आहे ते दूर कसं करू? स्वराज्य, स्वधर्म कसं निर्माण करू? यासाठी माणसाचं मन कसं तयार होईल, चित्त कसं तयार होईल, शास्त्र तेज आपल्यामध्ये कसं तयार होईल? तुमचे देशी वास्तव केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणबंधने विस्मरण झाले काय नेणू. आम्ही तुमच्याच यात सोबत आहोत. भलेही तुमची माझी समोरासमोर भेट झालेली नसेल, पण धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे हा संदेशही द्यायला ते विसरले नाही. 32 लक्षणांनी युक्त असे शिवराय असे पुरुषोत्तम होते. उदार नीती त्यांची होती. जाणता राजा होता. आपल्या राज्याचं अद्भुत म्हणजे ऐहिक उन्नती आणि निःश्रेयस म्हणजे पारमार्थिक सद्गती दोन्ही अंगे त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. फत्तेखानाला धडा शिकवणारा, जावळीवर बेजबाब चालून जाणारा, अफजल खानाला मुलखात गाडणारा असा हा पराक्रमी राजा. एखादा माणूस जेव्हा स्वतःसाठी जगतो तेव्हा तो एकच आयुष्य जगू शकतो, पण शिवरायांसारखा असामान्य नेता जेव्हा एका राष्ट्रीय विचाराने उदात्त ध्येयाने जगून जातो तेव्हा तो अनेक जणांना अनेक पिढ्या पुरेल इतकी ऊर्जा निर्माण करतो. त्या सगळ्यांचं हे वर्णन आहे. त्यातून आपल्या सगळ्यांना प्रेरणा घेऊन, प्रोत्साहन घेऊन तसं कार्य करायसाठी तयार व्हायला पाहिजे. याच पुढे त्याकडे आपला अभ्यास कसा असायला पाहिजे. आधी मनुष्य ओळखावे, योग्य पाहून काम सांगावे, निकामे तरी ठेवावे एकीकडे. कारभार सांभाळताना 4 लोक 4 प्रकारचे असतील. आधी मनुष्य ओळखा. ती चातुर्य आमच्यात यायला पाहिजे, ती सावधगिरी आमच्यात यायला पाहिजे. कोणता मनुष्य केव्हा कामात येईल हे वेळेवर सांगता नाही येत, म्हणून ती सगळी तयारी आधीपासून तयार पाहिजे. राज्यकारभाराचा बंध असा असावा की शत्रूंच्या चतुर मुत्सद्यांनाही तो सोडवता येणार नाही. वेळ प्रसंगी नेतृत्व, युद्ध नेतृत्व,
त्यासाठी तयार राहायला पाहिजे. या सगळ्या याच्यातून हे असायलाच पाहिजे. स्वधर्माकडे वळवायचं आहे आणि इथे जर आपली काही चूक झाली, तर पूर्वज आपल्याला हसतील, असं समर्थ म्हणतात. तो क्षात्र धर्म नव्हे, संकटातून देशाचं रयतेचे रक्षण करावे. ते कायम कसं राहील हे बघायचं. हे जी कर्तव्य भूमिका आहे, ही या क्षात्र धर्मातून आपल्या समोर येते. पुढचा आहे सेवक धर्म. समर्थ म्हणतात, श्रीरामाचा दास म्हणजे मी रामाचा दास बनलो, पण त्यामुळे जगाचा, प्रपंचाचा म्हणजे प्रपंचाचा स्वामी झालो आणि जगामध्ये अकिंचन असून समर्थपणे मिरवलो. जो त्याचा झालो तोच झाला. श्री समर्थ आणि श्रीराम दोघही एक झाले. एका प्रपंच विचार आपली करणी उतरे पार, येत नाही उत्तर श्रेष्ठांकडे. आपण आधी काय होतो, आता आपली पोझिशन काय आहे, आता आपली विचाराची स्थिती काय आहे, काल कशी होती. पूर्वी दरिद्री पडिले ते समर्थ अंगीकारिले. आपण कसेही असलो तरी समर्थ म्हणजे श्रीरामांनी आपल्याला समृद्ध केलं, शिकवून शिकवून मोठं केलं, शहाणं केलं. पहिले होता लाचार, श्रेष्ठी वाढवणी केला थोर, या वचनी अनादर होता बरवे नव्हे. सेवकाचं काम आहे की तो श्रेष्ठीपदी तो आदर राहिलाच पाहिजे. त्यांनी मला हे केलेलं आहे, त्यांनी शिकवून मला मोठं केलं आहे, आज या स्थितीला मला आणलेलं आहे. तो आदर तो राहिलाच पाहिजे. श्रेष्ठांचे केले मोडावे, आपुलेची पुढे प्रतिष्ठावे, तरी मग लागे भ्रष्टावे वैभवापासून. आपण जर चुकीच्या मार्गाला गेलो तर काल जे आपल्या हाती होतं ते आपण सगळं गमावून बसू. सेवकांनी असं करणं कामी नाही. असा चुकीचा गर्व करून फायदा नाही. उगाच गर्वे मेला, मागील दिवस विसरला, स्वार्थची करू लागला म्हणजे गेले. आज आता मी समृद्ध झालो आहे म्हणजे मी मोकळा झालो, हे हे बरोबर नाही. मला त्याची आठवण ठेवायची आहे आणि मी खूप आता मोकळा झालो आहे म्हणून मी कोणाला काही सांगू शकतो आहे, वडिलांस उलटून बोलतो आहे, हा विचार योग्य नव्हे. आपला इतबार राखावा, मग तो सर्व धनी जाणावा. उदंड वैभवाचा हेवा करू नये. ते वैभव जे मला मिळालं आहे ते त्यांच्यामुळे मिळालं आहे, त्यांच्या प्रयत्नांतून ते समोर आलेलं आहे. त्याची जाण आपल्याला राखलीच पाहिजे. स्वामींनी जे जे बोलावे त्याची सेवकी प्रतिष्ठावे, वेळ चुकवणी बोलावे विनीत होऊनी. त्यांचे जे सांगणं आहे, त्यांचं जे म्हणणं आहे, त्याला मान कसा देता येईल, त्या मार्गावर कसं चालता येईल हे बघायचं आहे, न की त्याच्या विरुद्ध कार्य करायचं. असं चालणार नाही. ते शहाणपण काही कामाचं नाही. पुढे पुढे निघू नये, आज्ञे वेगळे वर्तू नये. सेवक कसा असावा याची बारीकातली बारीक गोष्ट या सेवक धर्माच्या याच्यामध्ये आपल्याला सांगितलेली दिसून येते. सेवकाने नेहमी स्वामी कार्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. आपल्या स्वार्थापायी धनाचे नुकसान होत आहे हे माहीत असूनही त्याकडे जर कानाडोळा करत असेल तर तो सेवक नाही. त्याने मालकाशीच खोटेपणाने वागू नये. आपणच आपल्याशी गद्दारी करतो का कधी? आपणच आपलं नुकसान कधी करून घेतो का? असं जर होत नाही तर मग तिथे सुद्धा असं वागू नये. सर्वच माणसं सारखी नसतात हे ठीक आहे. सेवकांवर अतिविश्वासही ठेवू नये राजाने. पण सेवकाने राजावर पूर्ण विश्वास ठेवलाच पाहिजे. सेवक विश्वास दाविती, वैर्याकडे जाऊन मिळती हे बरोबर नव्हे. सेवकपणाचे मुख्य वर्म काही नसावे कृत्रिम. कृत्रिम केलिया संभ्रम कैचा पुढे. ते नेमकं वर्म इथे सांगितलेलं आहे. कोणतीही कृत्रिम बाब असं यायला नको, मनातून कृत्रिम घटना घडायला नको, विचार कृत्रिम असायला नको. जे आहे ते सरळ, मान मर्यादा राखून असा हा सेवक धर्माचा पूर्ण विचार समर्थांनी या पत्रात यात मांडलेला आहे. थोड्या गोष्टीसाठी शत्रूला सामील होऊन जाणं हे कदापि कोणी मान्य करणार नाही, चालणार नाही. सेवक धर्मात समर्थांचे बारकाईने निरीक्षण, मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने याद्वारे आपल्याला इथे स्पष्ट होतात. पुढचा प्रश्न आहे आनंद वन भुवनी. समर्थांना ध्यानी मनी स्वप्नी एकच ध्यास लागलेला होता. तो आनंद भुवनात कसा व्यक्त झाला आहे? लहान वयातच समर्थांनी चिंता करतो विश्वाची म्हणून सांगितलं. तो ध्यास तेव्हापासून जो लागला तो शेवटच्या श्वासापर्यंत कायम होता. आपल्या मनाची ठेवण कशी ठेवायला पाहिजे, कोणतीही स्थिती आली तरी त्याला कसं समोर गेलं पाहिजे. सुख आहे म्हणून चांगलं आहे, दुःख आहे म्हणून वाईट आहे, तर या दोन्ही परिस्थितीमध्ये समज विचार कसे ठेवता येतील, मनाला संतुलित कसं करता येईल, त्या आधारे हे काव्य आपण बघायला पाहिजे. त्या आनंदाकडे आम्हाला जायचं आहे
केवळ संसाराचा त्याग करून मला आनंद मिळवता येणार नाही, तर मला माझ्या अंतरातला परब्रह्माचा शोध घेऊनही आनंदाकडे जाता येतं आणि ते प्रत्यक्षात आणता येतं. बाह्य आणि अंतरी यांचा संगम करता येतो. नेटाने आणि नेमकेपणाने ते विचार मला विवेकाच्या आधारे समोर मांडता येतात. मी तसं कार्य करू शकतो, कर्तव्य करू शकतो. त्या आनंदाची अनुभूती घेऊ शकतो. केवळ भौतिक लाभातूनच मला सगळं मिळतं असं नाही, तर पारमार्थिक लाभही त्याचा मला माझी उन्नती करता येते. हा ध्यास मनात असायला पाहिजे. घरी कोणतं कार्य निघालं, तर ते पूर्ण होईपर्यंत त्यामागे आपण लागलेला असतो. सतत आपला तोच विचार असतो. ते सांगण्याचं कारण आहे याच्यामध्ये, की जन्म दुःखे जरा दुःखे. एवढ्या याने आपल्याला त्रास करून घ्यायचं नाहीये. हे दुःख आहे, हे आहे, ते आहे. ते येणारच आहे. तरीही त्या आनंदाकडे मला कसं वळता येईल? ती पुन्हा येणारी जी दुःख आहे तिला मला कसं निवळता येईल? आणि मग त्या आनंद भुवनाचा मला कसा आनंद घेता येईल? या सगळ्यांचं वर्णन या काव्यात केलेलं आहे. अगदी हतप्रत झालेल्या अर्जुनासारखी लोकांची मानसिकता झाली. भर रणांगणात खुद्द भगवान कृष्ण सखा सोबत असूनही अर्जुन दीनहीन झाला. कोण आपलं कोण परकं हे समजण्याची ताकद तो हरवून बसला. त्याच्यामुळे तो आपल्याला जो आनंद आहे तो पण हरवून बसला. ते आत्मज्ञान जेव्हा त्याला झालं, त्या आत्मज्ञानाकडे जेव्हा तो वळला, तेव्हा मग त्याला कळलं की आपण जे करत होतो, ज्या दुःखांना मानत होतो, ज्या देहबुद्धीला मानत होतो, ती किती चुकीचं होत. ती समर्थता आपल्या अंगी यायला हवी. कितीही विघ्न आले, कितीही काही आलं, तरी मी माझा ध्यास सोडणार नाही. मी माझ्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचेनच. हे सांगण्याची ताकद आमच्यात यायला हवी. ते सामर्थ्य आम्हाला यायला हवं. स्वर्गीची लोटेली येथे रामगंगा महानदी, तीर्थासी तुलना नाही आनंद बन भुवनी. ती रामगंगा या भोवतीवर, या भुवनावर कायम आहे. ती ओळखायची आहे. तिला बघायचं आहे. त्या रामगंगेमध्ये स्नान करायचं आहे. न्हाऊन निघायचं आहे. आपल्याला पवित्र करायचं आहे आणि पवित्र होऊन त्या आनंदाप्रती पोहोचायचं आहे. सकळ देवची साक्षी, गुप्त उदंड भुवने, सौख्याची पावणे जाणे आनंदवन भुवने. सगळे इथे देव साक्षी आहेत. तुमचे प्रयत्न कुठे कमी पडता कामा नये. तुमचं सावधपण हरून चालणार नाही. तुम्हाला प्रयत्नांच्या ध्येयाच्या शेवटपर्यंत पोहोचायलाच हवं. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची कही, आप पर नाही चैतन्या जैसा. ते चैतन्य, ते सर्वव्यापी चैतन्य, आप पर मुळी भाव, तो अद्वैत चैतन्य स्वरूप जो आम्हाला कायम ठेवायचा आहे, ती आराधना ती याच्यातून व्यक्त केलेली आहे असं मला वाटतं. जय जय रघुवीर समर्थ.